जेनेलिया जिग्नेशला हा बोलले. येस. ओ नो, ओ नो. अगं किंजल, अगं सावर स्वतःला. अगं असं होतं, आपल्याला हवी हवीशी नाती कधी कधी जुळत नाहीत, पण त्यामुळे आयुष्य थांबत नाही. अगं आयुष्य चालूच राहतं. बरोबर बोलते ताई. तू काळजी करू नको हा किंजल. काही झालं ना तरी मी आहे. थँक्यू आशू. आशू तू ना माझ्या बेस्ट फ्रेंड आहेस. तूच मला समजून घेते. मी आता जाते. आय वॉन्ट टू बी अलोन. उद्या येईन मी परत. ओके. आऊचू. ताई आशू तू चांगला आहे. हो, आय ऑलवेज दे ना किंजल. आशू 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 आऊशा आशू. ग ग ग ग ग रावडी राठोर. ए ग ग ग ग ग रावडी राठोर. काय रे, काय बोललं, काय करतोय? अरे मालिश करतोय. का? काय जिग्नेश गेल्याचं दुःख आठवडाभर साजरा करावं लागणार ना आपल्याला सगळ्यांना. मग किंजलच्या रिकाम्या डोक्याचा भार तुझ्या खांद्याला सहन नको का व्हायला, म्हणून जरा मालिश. थोडस मागे इकडे खाली इकडे इकडे. काय काय माझ्या एक लक्षात आलंय, फक्त किंजलच नाही, याचंही डोकं रिकाम आहे. अरे गावठी राठोड, अरे तुला एवढं कळत नाही का, किंजल तुझा आणि तुझ्या खांद्याचा वापर करते फक्त. सिरियसली दिस इज रिडिक्युलस. तुला कळत नाहीये का, सध्या तरी तिच्यासाठी तू फक्त जिग्नेश गेलेल्या दुःखात रडण्यासाठीचा हक्काचा खांदा आहेस. दॅट्स ऑल. तुला कळत कसं नाही, डोक्यात नाही शिरत का? मला कळतंय सगळं, सगळं शिरतंय माझ्या डोक्यात, पण बरं वाटतंय मला. म्हणजे ना, मला आवडतं तिचं काम करायला. सगळी कामं करायला आवडतात. म्हणजे पर्सची चेन रिपेअर करून आणणं, पपीला फूड देणं, हे सगळं आवडतं मला. मला त्यातनं हे मिळतं, समाधान. कसलं समाधान माहितीये का? कोणाला तरी आपली गरज आहे याचं समाधान, कोणतरी आपल्यावर डिपेंड आहे याचं समाधान. माझं प्रेम आहे ना तिच्यावर, आणि तिला गरज आहे माझी, मग द्यायला नको का? मैं नाही, मेरा खांदा सही. आनंद मिळतो मला त्यातनं. सुजय, प्रेम आंधळ असतंय ऐकलं होतं, पण इतकं हळवं असतंय पहिल्यांदाच बघितलं रे. आशू, काही प्रॉब्लेम नाही. तू तुझा खांदा असा काढ आणि किंजलला देऊन टाक. आम्हाला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. हो ना रे? माझी एक अट आहे, आम्हा मित्रांसाठी तुझ्या खांद्याचा हक्क पहिला असेल, तेव्हा आम्हाला पण तुझा भक्कम खांदा हवाय. मी